अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट 3 महिन्यांपासून बंद आहे. मात्र ही लिफ्ट सुरू असल्याची खोटी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत असलेली लिफ्ट गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहे. या लिफ्टचा वापर वृद्ध आणि ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णांना नेणे आणण्यासाठी केला जात होता. मात्र ही लिफ्ट गेल्या 3 महिन्यांपासून बंद असल्याची माहिती येथील कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. त्यामुळे रुग्णांना ने-आण करण्याकरता कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य तांत्रिकी अभियंता पवार यांना विचारणा केली. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट सुरू असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं. मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट गेल्या 3 महिन्यांपासून बंद असल्याचं दिसून आलंय. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांना लिफ्टविषयी विचारलं असता त्यांनी ही लिफ्ट खूप जुनी असल्यानं वारंवार बंद पडत असल्याचं सांगितलं. जिल्हा सामान्य रुग्णालयात आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्यानं 2 नवीन लिफ्टचे प्रस्ताव दिले असल्याचंही त्यांनी सांगितलं. सदरील दोन्ही जे लिफ्ट आहेत हे खूप जुने आहेत आणि त्याच्यामुळे वारंवार त्याच्यामध्ये बिघाड होत आहे. तर PWDचा इलेक्ट्रिक विभाग त्याची दुरुस्ती करत आहे, पण ते नेहमी बंद पडत आहे. नेमकं 3 महिन्यापासून बंद पडत. हो ना, ते आपण PWD इलेक्ट्रिकला त्याबद्दल लिहिलेलं आहे. त्याबद्दल ते पुढची कारवाई करतील. ठीक आहे ना, ती वारंवार बंद पडते ना. लिफ्ट जुनी झालेली एक तर, आणि नंतर जे मेडिकल कॉलेजसाठी जे आपलं काही आता बांधकामामध्ये बदल होईल त्याच्यामध्ये आपण 2 ठिकाणी लिफ्ट हे केलेलं आहे, त्याचं प्रयोजन केलेलं आहे.